कधी-कधी एखादं काम सुरू करताना आपल्याला कल्पनाही नसते की शेवटी हे काम इतकं मोठं रूप घेणार आहे. आपल्या बाप्पाच्या डेकोरेशनची सुद्धा अशीच सुरुवात झाली. सुरुवातीला फक्त एक आयडिया होती. पुण्यातलं एक जुनं पौराणिक मंदिर पाहिलं, त्याची रचना आवडली आणि वाटलं याचं काहीतरी आपल्या बाप्पासाठी बनवता येईल का. मागच्या 2 पार्ट्समध्ये आपण कॉर्नर स्ट्रक्चर आणि त्याला जोडणारा आर्च तयार केला. तर आज आपण मिडल बॅक आर्च बनवणार आहोत. पण आजच्या कामाची सुरुवात कार्डबोर्ड पासून नाही, तर लाकडाच्या पट्ट्यांपासून झाली. सगळ्यात आधी लाकडाच्या पट्ट्या आणल्या आणि फ्रेम तयार करून घेतल्या. आता फ्रेम बनवणं ऐकायला जितकं सोपं वाटतं ना, तितकं ते अजिबात सोपं नव्हतं. कटिंग, फिटिंग, पुन्हा मेजरमेंट चेक, असं करता करता कधी दुपार गेली आणि संध्याकाळ झाली कळलंच नाही. खूप दमलो होतो. पण शेवटी फ्रेम नीट फिट झाल्यावर एक वेगळंच समाधान मिळालं. नंतर कार्डबोर्डवर मेजरमेंट घेतलं आणि पुढचं काम सुरू केलं. आणि हो, मला कमेंट्समध्ये एक प्रश्न वारंवार येतोय, भाऊ ही शीट कुठली आहे? तर सांगतो, ही अगदी नॉर्मल कार्डबोर्ड शीट आहे. फक्त एका बाजूला व्हाईट पेपर लावलेला आहे. तुम्हाला तुमच्या लोकल किंवा पॅकेजिंग मटेरियलच्या दुकानात ही सहज मिळू शकते. आणि याची साईज आहे 3 बाय 6 फीट. चला मग आपला आर्च बनवायला घेतला. मेजरमेंट घेतलं, डिझाईन काढली आणि सुरू झालं कटिंगचं काम. कारण या छोट्याशा स्ट्रक्चरमधून आपल्याला त्या पौराणिक मंदिराची झलक आणायची आहे. आणि हे सगळं काम सुरू असतानाच अचानक यूट्यूबवर एक नोटिफिकेशन आलं. 2K सबस्क्रायबर पूर्ण झाले होते. तुम्ही आम्हाला सतत सपोर्ट करता, म्हणून हा छोटासा माइलस्टोन सेलिब्रेट तर केलाच पाहिजे. आणि तिथेच आमचं छोटंसं 2K सेलिब्रेशन झालं. 2K म्हणजे फक्त 2000 सबस्क्रायबर्स नाहीत, तर आपल्या कामावर विश्वास ठेवणारे आणि या प्रवासाचा भाग बनलेले 2000 प्रेमळ चेहरे आहेत. मनापासून धन्यवाद. सेलिब्रेशन झालं आणि मग पुन्हा कामाकडे वळलो. पुन्हा कटिंग, फिक्सिंग, मेजरमेंट्स आणि अखेर हळूहळू आपला मिडल बॅक आर्च बनून तयार झाला. आणि अजून आपली जर्नी संपलेली नाही. खरं सांगायचं तर आता कुठे खरी मजा सुरू झाली आहे. पुढच्या पार्टमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. गणपती बाप्पा मोरया.